हॅलो गाईज, बघा आज आपण TCS ला आलेले वन वर्ड करणार आहे. ठीक आहे. आणि बघा वन वर्ड जसं असेल ना तर याचे आपण चारही ऑप्शनला आपण इलोब्रेट केलं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगून देतोय. बघा पहिला क्वेश्चन काय म्हणताय, हा वन वर्ड नाहीये तरी पण घेऊन घेऊ. मल्टिट्यूड. मल्टिट्यूडचा मिनिंग काय होते? खूप सारा. मल्टिट्यूड म्हणजे काय होते? खूप सारा. तर याचं काय म्हटलंय आपल्याला वन वर्ड गिव्हिंग द अँटोनिम म्हटलंय. ठीक आहे ना. अँटोनिम म्हणजे काय होते? विरुद्धार्थी. ठीक आहे ना. मल्टिट्यूड म्हणजे काय होतं? खूप सारा. मग स्कॅरसिटी म्हणजे काय होते? तो होतं कमतरता. कमतरता किंवा याला आपण उणीव सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. याला आपण उणीव सुद्धा म्हणतो. सेक्युलर म्हणजे काय होते? सेक्युलर म्हणजे होते पवित्र. आणि हिप म्हणजे काय होते? ढीक. जसं आपण शेतामध्ये ढीकतो तो ढीकतो. ठीक आहे ना. सरप्लस म्हणजे माहिती ना, अकाउंट मध्ये असतो. सरप्लस म्हणजे काय होते? सरप्लस म्हणजे होते एक्स्ट्रा. ठीक आहे. आता बघा समोर फील. फील म्हणजे आठवण ठेवा, फील म्हणजे काय होते? नेहमी लव. जिथे पण तुम्हाला फील दिसेल, फील फील म्हणजे काय होते? तुमचं ल होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्की किंवा क्रेसिन याचं मिनिंग होते रूल म्हणजे शासन किंवा गव्हर्नमेंट. शासन किंवा गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर काय? लोक्यू आणि लोकट याचं मिनिंग काय होते? नेहमी बोलणे. नेहमी याचं मिनिंग काय होते? बोलणे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. बघा काय म्हणताय, किल्ड. किल्ड म्हणजे काय होते? मारणे. हिज ऑन सिस्टर म्हणजे स्वतःच्या बहिणीला मारणे. ठीक आहे. स्वतःच्या बहिणीला, तो स्वतःच्या बहिणीला मारून पळून गेला. ठीक आहे. बघा स्वतःच्या बहिणीला मारणे तो होते माहिती आहे कोणतं? बघा मी चारही ऑप्शन सांगतो. पेरीसाइड. पेरी म्हणजे काय होते? आठवण ठेवा. पेरी म्हणजे होते पॅरेंट्स. ठीक आहे ना. फॅटी. फॅटी म्हणजे काय होते? जे आपल्या शरीरात छोटंसं बाळ असते म्हणजे तो दुनियामध्ये यायचं असते. ठीक आहे. तो पोटामध्ये असते, भ्रूण टाईप असते तो. ठीक आहे. त्यानंतर सोरो. हा आठवण ठेवा. सोरो. सोरो म्हणजे काय होते? ताई. ठीक आहे ना. आणि जेनो म्हणजे होते मानव. जेनो म्हणजे काय होते? मानव. ठीक आहे. अ म्हणजे नेहमी आठवण ठेवा, जिथे पण अ लागलाय त्याच्या मिनिंग काय होते? नेहमी विदाऊट सारखं होते, शिवाय. ठीक आहे ना. मिझन. मिझन म्हणजे नेहमी काय होते? द्वेष. ठीक आहे ना. द्वेष. द्वेष म्हणजे काय होते? आपण नफरत म्हणू शकतो. टू हेट म्हणजे काय होते? तिरस्कार करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर मीटर. मीटर नेहमी कशासाठी येणार? तो येणार नेहमी मापकसाठी. ठीक आहे. हा त्याच्यानंतर बघा इकडे अजून खूप म्हणजे डीप मध्ये केलं आहे मी. ठीक आहे. काय म्हटलंय? समवन हू कॅन स्पीक. समवन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज म्हणजे काय म्हणताय? तो एक भाषा त्याच्याला जास्त बोलणे किंवा एक पेक्षा जास्त भाषा बोलणार म्हणजे काय होतं? खूप सारी भाषा बोलणार आहे. ठीक आहे. कॉस्मोपॉलिटन हा सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे TCS ला. हा खूप वेळा येते. कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय होते? विश्व को अपना मानने वाला म्हणजे काय? जे विश्व आहे म्हणजे सगळं जग म्हणजे माझंच आहे त्याला असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे पॉलिगॉट म्हणजे काय होते? खूप सारी भाषा बोलणार आहे म्हणजे काय होते? खूप सारी. बघा आठवण ठेवा. पॉली म्हणजे काय होते? खूप. आठवण ठेवा. इकडे सांगतो मी. बघा मोनो म्हणजे होते एक. ठीक आहे. आणि पॉली म्हणजे होते खूप. ठीक आहे. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे खूप होते. ठीक आहे. त्यानंतर लिंग्विस्ट. लिंग्विस्ट म्हणजे काय होते? भाषा बोलणेवाला. ठीक आहे. आणि न्यूमिस्मॅटिक्स हा माहिती आहे काय होते? जे नंबर असते ना, अंकशास्त्र. अंकशास्त्र त्याच्या संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड हा झाला होता, हा पण फोर घेऊन घेऊ. ठीक आहे. बघा फोन मी पूर्ण डीपली सांगत आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय, द साऊंड ऑफ कॅमल. कॅमल म्हणजे काय होते? उंट. उंटाचा आवाजला काय म्हणतात? ठीक आहे. त्याच्यानंतर क्लक. क्लक म्हणजे काय? जे कोंबडीचे आवाज असते ना त्याला क्लक म्हणतात. ठीक आहे. हिस कशाला म्हणते? जो साप फुसकारतोय. जो साप आहे ना फुसकारतोय, साप फुसकारतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात हिस. आणि ग्रंट कशाला म्हणतात? हाच आपला आन्सर आहे, ग्रंट. त्याच्यानंतर बॉल. बॉल म्हणजे होते आरोडी. कोंबड जो सकाळी आरोडी देतो ना आपण जेव्हा उठतो तेव्हा त्याला म्हणते डॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डेमो. हा आठवण ठेवा. डेमो नेहमी येईल डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय होईल? डेमोग्राफी म्हणजे होते, डेमो म्हणजे होते लोक. लोक म्हणजे होते लोक. याला आपण पीपल सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. डेमोग्राफी मग काय होऊन जाईल? लोकांचा अध्ययन. त्यानंतर ऑटो. आपण म्हणतो ना ऑटोमॅटिक म्हणजे काय होते? तो स्वतः किंवा स्वयं. त्यानंतर बिबली. हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बिबली म्हणजे आठवण ठेवा, जिथे पण बिबली असेल तिथे नेहमी बुक संबंधित असेल, पुस्तक. त्याच्यानंतर क्रेड. क्रेड म्हणजे काय होते? क्रेडुलस म्हणजे काय होते? आपण विश्वास करणारा त्याला आपण बिलीव असं म्हणतो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर काय आलंय बघा. हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कार्डिओ. कार्डिओ म्हणजे काय होते? हार्ट म्हणजे हृदय. त्याच्यानंतर गेम. गेम आठवण ठेवा. गेम नेहमी आहे तुमचं लग्नासोबत संबंधित. कोणासोबत? लग्नासोबत संबंधित आहे. मॅरेज साफसुथरा होणार. ठीक आहे ना. तो वरती होता. आता काय म्हणताय? परफेक्टली नीट अँड टिडी म्हणजे काय होते? जो एकदम साफसुथरा वस्तू असतो किंवा माणूस म्हणतो. ठीक आहे. अनकेम्प्ड. अनकेम्प्ड म्हणजे काय होते? हा होते कचरा. ठीक आहे ना. शॅबी. शॅबी म्हणजे काय होते? पुराणा, जर्जर. आपण जसं नाही का मात्रा झाला म्हणतो किंवा कोणतीही वस्तू ऱ्हास होण्याच्या
त्रास होण्याच्या तयारीत किंवा काळात असते त्याला म्हणते शॅबी. त्याच्यानंतर डिसऑनरेबल हे तर माहिती आहे तुम्हाला, बेईमान व्यक्ती. आणि इमॅक्युलेट च्या मतलब होते साफ सुथरा, साफ सुथरा. स्क्राईब म्हणजे माहिती आहे तुम्हाला नेहमी, स्क्राईब म्हणजे काय होते लिहिणे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, वन हू इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ पब्लिक. वेलफेअर म्हणजे काय होते कल्याण. कल्याण कोणाचं करायचं आहे, पब्लिक किंवा पीपल या लोकांचं कल्याण करायचं आहे. कोणाचा, लोकांचा कल्याण करायचं आहे. तर फर्स्ट काय होणार, इलाइट. इलाइट म्हणजे काय होतं उच्च प्रभू किंवा खास लोकांचा वर्ग, तो नाही होणार. हा फिलॅन्थ्रॉपिस्ट हा होते परोपकारी, हा पण नाही होणार. हा एल्ट्रुइस्ट हा पण. हा दोघांचा मिनिंग जवळपास सारखं होतो पण ऑप्शन मध्ये दिलाय तर एल्ट्रुइस्ट आहे तो जास्त होते कारण कल्याण करणारा विचारला इथे, कल्याण करणारा. ठीक आहे. ॲथिस्ट म्हणजे काय होते जो ते भगवानला नाही मानत. आणि थिस्ट म्हणजे काय होते, थिस्ट म्हणजे बघा हा जो थिस्ट आहे, थिस्ट म्हणजे काय होते भगवानला माननेवाला. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे, मी सोबत माहिती आहे काय केलंय की जे हे तुम्हाला असतात ना रूट वर्ड्स ते सुद्धा घेतलेले आहे. अल्टर म्हणजे काय होते अदर म्हणजे दुसरा किंवा बदलणे सुद्धा होतो. आठवण ठेवा बदलणे म्हणजे हा एक साईज आहे, हा आपण याला दुसऱ्या साईज मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे काय करतो आपण बदलणे. त्याच्यानंतर वोर. वोर म्हणजे नेहमी काय होते खाणे. आणि डर्मा हा सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डर्मा म्हणजे काय होते स्किन संबंधित. ठीक आहे ना, त्वचा संबंधित. ओके. हा नेक्स्ट आता इथे बघा काय म्हटलंय, एक्सक्लुझिव्ह प्रोफेशन ऑफ द कंट्रोल इज एनीवन. ठीक आहे. याचा मिनिंग काय होते म्हणजे एकाधिकार. मोनोपल्ली आपण जे म्हणतो नाही का त्याला मोनोपल्ली तसंच आहे म्हणजे एकाचा अधिकार. ठीक आहे. पॉलिगॅमी म्हणजे मी मगाच सांगितलं पॉली, बघा इथे पण सांगून देतो बघा. पॉली म्हणजे होते खूप आणि गॅमी म्हणजे होते लग्न. गॅम म्हणजे होते लग्न, मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला. चला ठीक आहे. पॉलिगॅमी झाला बहुत सारी शादी करणारा किंवा त्याला म्हणतो खूप सारं लग्न करणारा. ठीक आहे. त्यानंतर मोनोपल्ली म्हणजे काय होते एकाधिकार, हाच आपला आन्सर आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मोनोप्लेन म्हणजे काय होते, मोनो म्हणजे काय होते सांगितलं एकच होते आणि एक पंखाची जोडी. ठीक आहे ना, एक पंखाची जोडी. एलबी. एलबी म्हणजे काय होते एखाद्या गुणामध्ये संशय म्हणजे काय होते संशय किंवा आपण याला शक सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे ना, शक. नेक्स्ट बघून घेऊ, हा पण सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अ रेकॉर्ड ऑफ द वन लाईफ जर्नी रिटन बाय वन सेल्फ. बघा वन लाईफ म्हणजे काय होते तो वन सेल्फ म्हणजे काय होते स्वतःचाच बद्दल. ठीक आहे ना, स्वतःच्या बद्दल त्याला आपण काय म्हणतो, जो स्वतः लिहितो त्याला आपण आत्मकथा असं म्हणतो. ठीक आहे ना. ऑटोबायोग्राफी. ठीक आहे ना, हाच आहे. ऑटो म्हणजे स्वतः आणि बायोग्राफी म्हणजे आपली जीवनकथा म्हणजे आपली आत्मकथा कोण लिहिणे, स्वतः लिहिणे. कॅलिग्राफी आठवण ठेवा इथे बघा कॅली. ठीक आहे ना, कॅली आणि कॅको. ठीक आहे ना. कॅली म्हणजे काय होते नेहमी चांगला. ठीक आहे ना. कॅको म्हणजे नेहमी काय होते खराब. ठीक आहे. आठवण ठेवा जिथे पण कॅली दिसेल तिथे पण नेहमी आठवण ठेवा की तिथे तुमचं चांगलं असेल. म्हणजे कॅलिग्राफी म्हणजे काय होते सुलेखन, चांगलं लेखन. ठीक आहे. ऑली म्हणजे काय होते नेहमी कमी व्यक्ती. ऑली म्हणजे काय होते नेहमी कमी व्यक्ती. ठीक आहे. हा म्हणजे काय होते कमी लोकांची सरकार. आणि बायोग्राफी म्हणजे काय होते म्हणजे दुसऱ्याच्या जीवनावर मी लिहिलेलं किंवा माझ्या जीवनावर कोणी दुसऱ्याने लिहिलं आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतात. आणि इक्वल म्हणजे काय होते इथे इक्वली सारखं होते. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट. एक्स्ट्रा म्हणजे काय होते, एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा किंवा आउटसाइड किंवा बँड म्हणजे त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे. ठीक आहे. आता बघा काय म्हणतात, रिलेटेड टू एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल बॉडीज म्हणजे टेरेस्ट्रियल म्हणजे काय होते हे सांगा. हे होते खगोलीय पिंडसारखं, खगोलीय पिंडसारखं. आता काय म्हटलं एनिशियंट. एनिशियंट म्हणजे काय होते पुराणा, ओल्ड. याला आपण प्राचीन म्हणू शकतो, प्राचीन. ठीक आहे. ऍस्ट्रोलॉजिकल हे तर तुम्हाला माहिती आहे भविष्य सांगणारा. ठीक आहे ना. सेलेशियल हाच इम्पॉर्टंट आहे, हाच आपला आन्सर आहे. याच्यामध्ये काय होते खगोलीय बॉडी किंवा उल्कपिंडासारखा, उल्कपिंडा सारखा. ठीक आहे ना. आणि त्यानंतर काय सोशल. सोशल म्हणजे काय होते सामाजिक. आता बघा इथे काय हेट्रो, नेहमी आठवण ठेवा हेट्रो म्हणजे काय होते भिन्न, भिन्न किंवा त्याला आपण वेगळा सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. भिन्न त्याला वेगळा सुद्धा म्हणू शकतो. होमो. होमो म्हणजे नेहमी काय होते सारखा. ओके. चला ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच ठेवू. मी हे डेमोसाठी बनवलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आपण पूर्ण बघा TCS ची पूर्ण मी ईबुक आहे ते आपण मी तुम्हाला पूर्ण शिकवणार. ठीक आहे. इकडे पण दाखवून देतो बघा. बघा हे पूर्ण शिफ्ट मी काढलेली आहे. आर्टिकलचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये आर्टिकल, प्रिपोजिशन सगळं घेतलं आहे मी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर आपण याच्यामध्ये नेक्स्ट समर्पण करू. ठीक आहे. आर्टिकल मध्ये पण सुद्धा बघा 210 प्रश्न आले आणि शेवटी बघा प्रिपोजिशन पण आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी शेवटी हे पण शिकवणार. इझी आहे. मी पूर्ण याला माहिती का करून ठेवलं बघा. आहे काय
प्रिपोजिशनचे 180 आणि सगळ्यांना माहिती का बघा सोल्युशन करून ठेवलंय मी. म्हणजे जर तुम्हाला इच्छा असेल तर नगर परिषदला पूर्ण टोटली हे शिकू शकतो मी इंग्लिश सुद्धा. ठीक आहे, कारण मी ऑलरेडी म्हणजे लिहून ठेवलंय की तुम्हाला नेक्स्ट वेळेस म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा जास्त टाइमपास व्हायला नको. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.